सॉरी बाबा, आप भी मेरे ही आदमी हैं। रहने दे। अल्टरनेट करत राहा, अल्टरनेट होते आता साफ केले, साफ केली म्हणून एवढी ना, एवढा तर होत असतो. या ना काढून द्या. इनसे पंगा होता है. पहले उधर मारने बोलो ना उसको. महाराष्ट्र डीप क्लीन करायचा, माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र ह्या घोषणेअंतर्गत मान्य वार्ड ऑफिसर साहेबांना मी पत्र दिलं होतं. ह्या रोडवर प्रचंड धूळ असते, त्यामुळे इथे प्रदूषणाचा फार त्रास त्या सोसायट्यांना होतो. वार्ड ऑफिस साहेबांनी आमचे बेंगुरकर साहेब त्यांनी दखल घेऊन सतत 3 दिवस डीप क्लिनिंग केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल प्रत्येक सोसायटीने आज सहभाग घेतलेला आहे. बाजूची साई स्टुडंट सोसायटी असेल, आमच्या रेमाताई आहे, त्या सर्व सुयोग आहे, सर्व सोसायटी स्वतः खाली उतरून त्यांना सहकार्य करतात आणि डीप क्लिनिंग झाली पाहिजे, सर्वांचं मत आहे. त्याचबरोबर RTO अधिकाऱ्यांना पण आम्ही सुद्धा बोलवलेलं आहे, कारण इथे बऱ्याच प्रचंड ट्रक लागतात आणि ट्रकमुळे आज तुम्हाला दाखवण्यात आलं असतं, बघितलं असाल तर एक फुटाचा थर मातीचा होता. त्याच्यावर जे फुटपाथ होते ते पण दिसत नव्हतं. मध्ये जे ड्रेनेज लाईनचे चेंबर आहेत ते सुद्धा दिसत नव्हते, ते सुद्धा भरून गेले होते आणि ट्रक उभे राहिले आणि त्यांना स्वच्छ करता येत नाही. म्हणून RTOला आम्ही बोलून त्यांच्यासुद्धा कडक कारवाई करायला सांगते. त्यानंतर ही त्यांची श्री अग्नी मोटर्स जो व्यापार करतो त्यांनी बाबा व्यापार करायला आमची बंदी नाही, पण इथे सर्व गाड्या लावणार, त्या साफसफाई कोण करणार त्याची. आणि त्यामुळे BMC अधिकाऱ्यांना साफसफाई करायला सुद्धा मिळत नाही, कारण ट्रक उभे असतात, सर्व गाड्या दोन्ही पत्ता उभे असतात. त्यामुळे ते स्कूलची बस सुद्धा येऊ शकत नाही, अशी डबल टिबल पार्किंग असते. आणि RTO साहेबांना पण आम्ही सांगितलं की ऑड इव्हन पार्किंग सुरू करा. आज इकडचं साफ केलं तर तिकडचं साफ करता येईल आणि लोकांना त्या सुविधा मिळतील. माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आम्ही अत्यंत आभारी आहे. त्यांनी चांगली स्कीम हातामध्ये घेते, शौचालय साफ आणि रस्ते साफ, त्यामुळे प्रदूषणावर फार मोठा परिणाम. अनेक रस्ते साफ करण्यात येत आहे, मात्र ह्या पाणीचा देखील खूप मोठ्या प्रमाणात वापर होता. तर हे पाणी कुठून आणते? पाणी हे जे विहीर आहे त्यांच्यातून पाणी घेतलं जातं, तलाव आहेत त्यांच्यातून जे वेस्टेज त्याच्यातून, आणि जे रिसायकलिंग केलेलं पाणी आहे ते पाणी इथे वापरलं जातं. पिण्याचं पाणी कुठल्याही प्रकारचं वापरलं जात नाही. ही महत्त्वाची योजना महानगरपालिकेने केलेली आहे, त्यामुळे त्यांनासुद्धा मनापासून आभार. जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिरच्या विरोधात एक शब्द वापरला, त्याच्यावर काय सांगितलं? त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्याच्यावर मोर्चा काढला, याच्यापेक्षा काय दुःख असू शकतं. जितेंद्र आव्हाडसारखा एवढा सुज्ञ तज्ज्ञ माणूस, हुशार माणूस जर असं बोलू शकतो आपल्या धर्माच्या बाबतीत की आपल्या देवाच्या बाबतीत, तर फार म्हणजे त्या बाबतीत जेवढी बोलावं तेवढं कमीच आहे. फार निंदनीय गोष्टी आहे.